नमस्कार, मी नंदकुमार भोसले, अध्यक्ष भारतीय मजदूर संघ सोलापूर जिल्हा। आज आपण सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी उपस्थित आहोत। याचे कारण म्हणजे आज भारतीय मजदूर संघाकडून संपूर्ण देशामध्ये आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी एकाच दिवशी देशव्यापी असे सरकार जगावो आंदोलन आपण करत आहोत। आता नेमके हे सरकार जगावो आंदोलन याचा अर्थ काय की जे झोपलेले सरकार आहे त्याला जागी करण्यासाठी भारतीय मजदूर संघ या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रतिनिधीकडून हे आंदोलन करीत आहे। एकंदरीत केंद्र सरकारने नवीन जे 4 लेबर कोड मध्ये त्याची घोषणा केली, त्या 4 लेबर कोडमध्ये ज्या कामगारासाठी आवश्यक अशा तरतुदी करणे आवश्यक होत्या त्या काही प्रमाणात केल्या, काही प्रमाणात त्यांच्याकडून राहून गेल्या म्हणण्यापेक्षा जाणीवपूर्वक त्यांनी ते टाळाटाळ केली त्याची ती। तर भारतीय मजदूर संघाकडून वारंवार केंद्र शासनाला, महाराष्ट्र शासनाला याबाबत भारतीय मजदूर संघाकडून सूचित केले असता देखील यामध्ये कोणतीही सुधारणा झाल्याची दिसून आलेली नाही। त्यामुळे आमच्या भारतीय मजदूर संघ अखिल भारतीय संघटनेकडून आमचे जे अखिल भारतीय अधिवेशन ओरिसामध्ये झाले त्यामध्ये असे ठरवण्यात आले की जर या केंद्र शासनाला कामगाराची जाण नसेल, कामगाराच्या न्यायाची हक्काची त्यांना आठवण येत नसेल तर आज रोजी दिनांक 25/2/2026 रोजी आपण देशव्यापी आंदोलन पुकारले पाहिजे, निदर्शने केले पाहिजे, मोर्चा काढले पाहिजे, रॅली केली पाहिजे। अशा पद्धतीने सरकाराचं डोकं जे ठिकाणावर आलं पाहिजे ते कुठेतरी या जिल्ह्याच्या आंदोलनामधून हे येण्याचं काम भारतीय मजदूर संघाचा प्रयत्न आहे। तर आत्ताच आम्ही माननीय कलेक्टर साहेबांशी आज भेटायला गेलो असता काही कारणास्तव आपल्याला ते भेटू शकले नाहीत, तर त्यांचे काही समकक्ष अधिकारी या ठिकाणी होते, त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्याकडून, तर ते मी आपल्यासमोर वाचून दाखवतो। तर आपण हे जे निवेदन माननीय जिल्हाधिकारी मार्फत माननीय श्री आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब तसेच आपल्या भारत देशाचे रोजगार मंत्री माननीय श्री मनसुखजी मांडविया साहेब यांना आपण हे दिलेले आहे। तर यामध्ये मी जसं सांगितलेलं आहे की विषय भारतीय मजदूर संघ के अखिल भारतीय अधिवेशन में पारित प्रस्तावों पर आधारित ज्ञापन पत्र। महोदय जी, भारतीय मजदूर संघ का 21वां अखिल भारतीय त्रैवार्षिक 3 दिवसीय अधिवेशन विगत 6-7-8 फरवरी 2026 को भगवान जगन्नाथ के पवित्र स्थल पुरी उड़ीसा में संपन्न हुआ। इस अधिवेशन में पूरे देश भर से उपस्थित श्रमिकों से संबंधित ज्वलंत मुद्दों पर गहराई से चर्चा हुई। तत्पश्चात सभी प्रस्तावों को सर्वानुमति से पारित किया गया। इस अधिवेशन से पहले भारतीय मजदूर संघ के एक प्रतिनिधि मंडल ने माननीय श्रम तथा रोजगार मंत्री से मुलाकात की थी तथा अनेक मांगों का एक ज्ञापन पत्र उन्हें सौंपा था। मुलाकात के वक्त माननीय मंत्री महोदय ने प्रतिनिधि मंडल को भरोसा दिलाया था कि उठाए गए मुद्दों की जांच कर अतिशीघ्र इसका समाधान किया जाएगा। संबंधित ज्ञापन पत्र की प्रतिलिपि सुलभ संदर्भ हेतु संलग्न है। मुख्य मांगे इस प्रकार है। पहली मांग यह है कि सभी सेक्टर तथा सभी श्रमिकों के लिए श्रम कानूनों को बिना किसी छूट के अंत्योदय की सच्ची भावना के साथ एक साथ लागू किया जाए। दूसरा, अन्य 2 लेबर कोड अर्थात इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 तथा ऑक्यूपेशनल सेफ्टी हेल्थ एंड वर्किंग कंडीशन कोड 2020 में व्याप्त श्रमिकों की चिंताओं का समाधान किया जाए। तीसरा, त्रिपक्षीय तंत्र का पुनरुद्धार और सुदृढ़ीकरण किया जाए। इंडियन लेबर कॉन्फ्रेंस को अवलंबित आहूत किया जाए। अनेक त्रिपक्षीय कमेटियों का पुनर्गठन किया जाए। यह भी सुनिश्चित किया जाए कि यह समितियां प्रभावी तथा नियमित रूप के श्रमिकों के कल्याण हेतु व्यवहारिक रूप से कार्य करें। चौथा, EPS 95 के अंतर्गत न्यूनतम पेंशन रुपये 1000 से बढ़ाकर 7500 प्रति माह महंगाई भत्ते के साथ लागू किया जाए। पांचवा, EPF में अनिवार्य अंशदान के लिए वर्तमान वेतन सीमा 15,000 से बढ़ाकर 30,000 प्रति माह किया जाए।
इसी प्रकार वर्तमान में ESI के तहत कवरेज के लिए मासिक वेतन सीमा रुपये 21,000 प्रति माह है, इसे बढ़ाकर 42,000 रुपये प्रति माह किया जाए। छठा, बोनस भुगतान अधिनियम 1965 के तहत बोनस की पात्रता हेतु कैलकुलेशन की वर्तमान सीलिंग 7,000 तथा एलिजिबिलिटी सीलिंग लिमिट रुपये 21,000 प्रति माह में बढ़ोतरी की जाए। सातवां, भारत के संविधान के अनुच्छेद 14, 15, 16 और 21 के मूल भावना के अनुसार स्कीम वर्कर और ठेका श्रमिकों को स्थायी किया जाए। आठवां, विद्युत क्षेत्र के संबंधित मुद्दों पर सभी राज्यों में विद्युत अधिनियम 2003 की धारा 133 के अनुसार त्रिपक्षीय समझौतों को तत्काल प्रभाव से लागू किया जाए, ताकि कर्मचारियों की सेवा शर्तें, पेंशन लाभ और नौकरी की सुरक्षा सुनिश्चित की जा सके। नौवां, विद्युत कंपनियों में छुपे हुए तरीके से चलाए जा रहे निजीकरण की नीति को तत्काल प्रभाव से निरस्त किया जाए। 10वां, आम भर्ती यानी कि जनरल रिक्रूटमेंट पर लगी रोक को तुरंत हटाया जाए तथा नौकरियों में बिना किसी अनिश्चितता या असुरक्षा के गारंटीड रोजगार का भरोसा दिया जाए। इसके अलावा अधिवेशन के दौरान भिन्न भिन्न उद्योगों में कार्य करने वाले श्रमिकों के हितों की रक्षा और उन्हें आगे बढ़ाने में मकसद से कई सेक्टर विशेष के प्रस्तावों पर विचार विमर्श किया गया और उन्हें सर्वसम्मति से द्वारा पारित किए गए। सभी संबंधित प्रस्ताव के प्रतिलिपि आपके अध्ययन, पठन तथा आवश्यक कार्रवाई हेतु संलग्न की जा रही है। जैसा कि भारतीय मजदूर संघ के 21वें अखिल भारतीय अधिवेशन में तय हुआ था, तदनुसार भारतीय मजदूर संघ इन मांगों की और केंद्र और राज्य सरकार का ध्यान आकर्षण करने के लिए पूरे देश में दिनांक 25/2/2026 को धरना प्रदर्शन का कार्यक्रम आयोजित कर रहा है। इसलिए यह ज्ञापन पत्र आज आपके कार्यालय के समक्ष धरना प्रदर्शन कार्यक्रम के दौरान सम्मानपूर्वक आपको प्रेषित किया जा रहा है। इसमें मजदूर समुदाय के हितार्थ उपयुक्त उल्लेखित मांगों को पूरा करने के लिए आपसे दखल देने और अविलंब कार्यवाही करने के लिए मांग की गई है। हमें पूरा भरोसा ही नहीं अपितु विश्वास है कि भारत सरकार इस संबंध में अतिशीघ्र सही कदम उठाते हुए सकारात्मक पहल के माध्यम से उचित कार्रवाई करेंगी। उपरोक्त संलग्न भारतीय मजदूर संघ। आता जे मी निवेदन आपल्याला वाचून दाखवलेलं आहे, यामध्ये स्पष्टपणे आणि सर्व प्रकारच्या ज्या संघटना आहेत भारतीय मजदूर संघाला ॲफिलिएटेड असलेल्या, त्या सगळ्यांसाठीच यामध्ये जे काय केंद्र सरकारकडून त्यांना जे काय सोयीसुविधा लाभ द्यायचे आहेत, अशा सोयीसुविधा मी या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री कार्यालय, माननीय राज्य शासन कार्यालय यांना मी विनंती करतो की या सर्व ज्या मागण्या आपल्यासमोर वाचून दाखवलेल्या आहेत आणि काही सोबत काही मागण्या देखीलचे पत्र आम्ही यासोबत जोडलेले आहेत, त्याचं आपण तात्काळ अशी त्याच्यावर उचित कारवाई करून या लवकरात लवकर सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा। आणि ही एक आनंदाची बातमी या काही महिनाभरामध्येच आम्हाला देण्याबाबत आपण प्रयत्न करावा, एवढी मी आपल्या भारतीय मजदूर संघ सोलापूर जिल्हा व भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश तथा भारतीय मजदूर संघ अखिल भारतीय यांच्याकडून मी आपल्यास विनंती करतो। आणि या ठिकाणी मी थांबतो आणि यापुढील काही मनोगत व्यक्त करण्यासाठी मी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष श्री सुधांशु रानडे साहेब यांना विनंती करतो, आपण याबद्दल मनोगत व्यक्त करावे। नमस्कार। भारतीय मजदूर संघाचं अखिल भारतीय अधिवेशन ओडिशामध्ये झालं, त्या अधिवेशनामध्ये जे प्रस्ताव पारित केलेले आहेत, तर ते प्रस्तावसुद्धा आपण माननीय पंतप्रधानांच्या माहितीसाठी आणि कार्यवाहीसाठी आपण जोडलेले आहेत। तर ते प्रस्तावसुद्धा आपल्याला मुद्दामून सांगून ठेवतो, म्हणजे भारतीय मजदूर संघ संपूर्ण कामगार क्षेत्रावर प्रभावी असा उपाय करण्यासाठी, कामगारांच्या सर्व मागण्या अडचणी दूर करण्यासाठी हे सगळे प्रस्ताव तयार करत असतं आणि हे सगळे संशोधन करून, अभ्यास करून हे प्रस्ताव आपण सरकारला पाठवत असतो। आणि या सगळ्या प्रस्तावांमधल्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण त्यांचा पाठपुरावा करत असतो। या व्यासपीठावर माननीय श्रममंत्री मनसुखभाई मांडविया यांनी भाषण करताना सांगितलं की भारतीय मजदूर संघाच्या ज्या मागण्या आहेत, ज्या मागण्या आत्तापर्यंत भारतीय मजदूर संघाने आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, ज्या 4 लेबर कोड जे आहेत, त्या 4 लेबर कोडमध्ये त्या काही मागण्या आम्हाला आत्ता पूर्ण करता आलेल्या नाही आहेत,
परंतु भारतीय मजदूर संघाने दिलेल्या सर्व मागण्या आम्ही मान्य करणार आहोत आणि गरज पडली तर रूल्समध्ये बदल करू, गरज पडली तर कायद्यामध्ये बदल करू, परंतु भारतीय मजदूर संघाने सांगितलेल्या सर्व मागण्या आणि भारतीय मजदूर संघाने दिलेली सगळी निवेदनं यांचा विचार करून आम्ही याच्यात सुधारणा करू असं स्पष्ट आश्वासन मनसुखभाई मांडविया यांनी आपल्या अधिवेशनात दिलेलं आहे. जे प्रस्ताव जे आपण पारित केलेले आहेत त्याच्यात थोडक्यात मी फक्त सांगतो. प्रस्ताव क्रमांक 1 आहे, श्रम कानूनों का बिना किसी अपवाद के सभी श्रमिकों पर सार्वभौमिक रूप से लागू करे और अंत्योदय को साकार करे. दूसरा प्रस्ताव है, ठेका श्रमिकों के शोषण को खत्म करने के लिए कानून में बदलाव किया जाए. तीसरा प्रस्ताव है, आंगनवाड़ी कर्मियों को कर्मचारी घोषित करते हुए वेतन एवं सामाजिक सुरक्षा का लाभ इन्हें प्रदान किया जाए. चौथा प्रस्ताव है, त्रिपक्षीय तंत्र को पुनर्जीवित कर उसे प्रभावी, व्यावहारिक एवं नियमित किया जाए. पांचवा प्रस्ताव है, जनरल भर्ती पर लगी रोक तुरंत हटाई जाए. हे 5 प्रस्ताव जे आहेत आपण अखिल भारतीय अधिवेशनात पारित केलेले आहेत. तर ते आज आपल्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण पंतप्रधानांकडे हे पाठवत आहोत. त्याबरोबरच आपल्या स्टेट बँक वर्कर्स युनियनची जी मागणी आहे की 5 डे वीक करावा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण बातम्यातनं ऐकत असतो की बँकिंग सेक्टरमध्ये 5 डे वीक लागू व्हावा याच्यासाठी आंदोलन सुरू आहे, मागण्या सुरू आहेत. त्याचंसुद्धा निवेदन हे आपल्या पंतप्रधानांच्या अवलोकनार्थ आपण हे जोडलेलं आहे. आपण सगळेजण इथं या धरणे आंदोलन किंवा निवेदन देण्यासाठी आपण सगळेजण जमलेले आहात. आपल्याला सगळ्यांना या जे काही प्रस्ताव दिलेले आहेत त्याची आपल्याला सगळ्यांना माहिती असावी आणि ही माहिती जी आहे ती माहिती आपापल्या उद्योगात जाऊन, आपापल्या ऑफिसच्या ठिकाणी जाऊन सगळ्यांना सांगावी म्हणून मुद्दामून हे सगळं आपल्याला वाचून दाखवलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती राहील की हे सर्व प्रस्ताव आणि ही माहिती जे पत्रक आपल्याला दिलेले आहे ते आपल्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना, सहकाऱ्यांना हे वाचून दाखवून सगळ्यांना त्याचं अवगत करावं एवढी सगळ्यांना विनंती करतो. एक फोटो घेऊ सगळ्यांचा, एक फोटो घेऊ एक आणि